सकाळचे वाजलेत 5 वाजले. हा इकडे बघ. तर मम्मी शेकोटी घेते. इथं चूल आहे. आता लाईट लाव्या. हे बघा नमस्कार मंडळी, मी कोकणामधून तुमचं स्वागत करतोय. बघा आमची मनी माव. माऊ हाय कर, हाय कर. ये इथं बस. हे बघा आमची माऊ. कशी आहेस माऊ? गोड आहे आमची माऊ. 4 पिल्ल्या झालीत तिला. 4. कितव्या वेळेला इले ती? 5-6 वखत झाली. ही बघा. ए माऊ कशी आहेस बाळू? जातो. एक मांजरूची व्हिडिओ घेतोय आपल्या. गोरी गुमटी आहे आमची मांजर. मनीची मुलं वगैरे आहेत. त्यांची आता नाही घेऊ शकत. वर जायला लागेल आपल्याला. त्या माल्यावर आहेत ती पिल्ल्या. मनी माऊ आमची. कशी उचलत बघा. काय 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 झाली? काय झालंय? तू कुठं नाही पहिल्यासारखी. पहिल्यासारखी नाही तर ही कधी येणार नाही ना. मी हिच्याकडे रोज यायला पाहिजे. बरोबर आहे. अजून काम चालू नाही झाला. तुझ्या फोनला रेंज नाही. देन आणि मग तू गेलीस की मला दे. फोन येऊन गेला साहेबांचा. उचल. ए माऊ तुझी पिल्ल्या वर आहेत ना? वर आहेत ना? अरे तुझा तो काय काय हे कर. निघालो आता आम्ही. मनी माऊ हा उपासात आले. सर्दी खोकला. ये इथं. ये लवकर इकडं. गोड आहे आमची माऊ. एकदम गोरी गोमटी आहे. कोणाकडे नाही ना जात. अजिबात नाही. दुसरी मांजरानं पापड काढून निघते. हा ना. आमची आई बघा इथं काय करते. आहे काय तांदूळ साफ करतेस? बघा आमची गुड्डी काय करते. मस्तच. आई आमची पुऱ्या लागते. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी कोकणचा नानू तुमच्या आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. इथं माझी आई आहे. इथं आमची गुड्डी आहे. गुड्डी हाय कर. आणि इथं हे बघा इकडं बघू शकता. इथं चूल आहे आणि चुलीवरती चुलीवर बिरड्याची भाजी चालली आहे. आणि इथं मस्त चूल पेटले. हे बघा ही गुड्डी आमची पुऱ्या काढते ना वाटीने. आणि इथं पुऱ्या हे करून ठेवलेल्या आहेत. आज आहे मकर संक्रांत. तर सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कशा आहात मंडळी सगळ्या? तुमचं थेट कोकणातून स्वागत.
आमची गुड्डी सुद्धा आज काम करते. गुड्डी सुट्टी आहे ना आज तुला? कितवीला आहेस गुड्डी? गुड्डी 6वीला आहे. आणि बघा ते सगळं काम करते घरातलं. ह्या कोकणातल्या पुरी हो आमच्या बारक्या बारक्या. हे बघा माझ्या आया. माझ्या आईचा हात बरा नव्हता, तिला लागला होता, तर आता ती बरी आहे. ही बघा आता लागते. उजव्या हाताला ना लागलेला, उजव्या हाताला लागलेला तिचा. हे बघा हा फाट्यांचा टोपला आहे इथं. किती पुऱ्या लागतेस गुड्डी? किती लागते? चालले 2-2 खाल्ल्यावर की खाऊ. बरोबर. पुरणार आहेत ते लाटून घे पाहिजे. बिरड्याची भाजी मला आवडेल खायला. बरेच दिवस खाल्ली नाही, खातो नंतर. वडा मसाला नाही घेतलेला आहे. चालेल अशी कांद्या टोमॅटोवर आहे ना? काय टमाटो नाही, मग बटाटा बिडा चालेल, आहेत नाही. खाय नंतर. हो का गुड्डी मस्त लाटते पण आणि पुऱ्या पण काढते. इथं गोल गोल आहेत एकदम. वाटी आहे, मी काढते. वहिनीच पुरणपोळ्या होत आहे. हा काय? कुठं आहे? बरं. हां प्रज्ञा असेल ना तिथं, मग नको जायला. पत्नी नाही नाही ती आता आहे. हां तर मंडळी आमच्या वहिनी सुद्धा तिथं पुरणपोळ्या करतात. बघूया सकाळ सकाळ. वहिनी प्रज्ञा आहे इथं? मग नाही आहे तुम्ही कुठं आहे? नाही तर वहिनी बघा पुरणपोळ्या करतात. आतमध्ये गेले ना. इकडे बघा. हाय करा, हाय करा. हाय हाय नमस्कार. नमस्कार. चला. चुलीवरची भाजी आटली हो शाप. तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला आमच्याकडचं व्ह्यू हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय. हो आलो लगेच, बराच वेळ झाला. ह्या बघा इकडं वहिनी मंडळी सगळी गँग सकाळ सकाळ. हो हा दादू आहे. दादू इकडे आहे का? 10वीची परीक्षा झाली काय? चल जाऊ काय? हा आता 11वीला आहेस ना? हे तर नमस्कार मंडळी. आता आमच्या सोबत आहेत अनिश चव्हाण. सायकलने चाललास काय रे? काय अनिश आणि तिकडे आर्य डबल शीट जाता. हो आर्य काय विसरलास काय? इकडे बघू शकता सूर्याची किरण मस्त आलेत. सकाळ सकाळ पहाडाचा नजारा. पोरा शाळेत चाललीत. आणि आमच्या पप्पा सुद्धा चालले दुकान उघडायला आता. इकडं आर्य हाय कर असा हात दाखव. हा आर्य बांद्रे आणि अनिश चव्हाण. हात दाखव अनिश. चौकास मुरुडला चालले हो ना? 5 किलोमीटर ना? 5-6 किलोमीटर सायकलने शाळेत चाललेत. अरे बंटी ये लवकर ये बंटी. आणि इकडनं आमचे बंटी घुबडे आलेले आहेत. बंटी हात कर असा. कसा आहेस? बरं आहे. तू बरं, कसं आहे? मस्त मस्त. निघालास ना शाळेत? जा जा सावकात जा. अण्णा नमस्कार. मी काल सकाळी आलो. हे बघा इकडे आमचे अण्णा आहेत. नमस्कार अण्णा. नमस्कार. तर आता आपण सकाळच्या आलेलो इकडे फिरायला जरा. जबरदस्त नजारा आहे. तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा नानू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि सकाळ सकाळ या उन्हामध्ये
एवढं बरं वाटतं ना, म्हणजे भरपूर मस्त आहे इकडं. मी सतत येत असतो, फिरत असतो. आणि सकाळची व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन. डोंगरात गेलो होतो वरती बागाचं पाणी आणायला, आणि ती व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन. आणि तुम्हाला व्हिडिओ आपल्या कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. कोकणामधून तुमचं स्वागत आहे मंडळी. नमस्कार. फुल पक्ष्यांचा आवाज आणि सगळंच. इकडं बांधावर माड लावलेले आहेत. हे बघा, आमच्या बेबीचं माड आहे ते. हा मी ज्या शेतात उभा आहे ते माझ्या मावशीचं शेत आहे. सध्या कापून झाला आहे सगळा, आणि पुढच्या वेळेला आता लोक परत भाजणीची तयारी करतात. म्हणजे आता जसं की इकडं पाचोला टाकणं, शेतांच्यात असं. तर मंडळी कशा वाटतंय तुम्हाला आपला कोकण हे कमेंट करून नक्की सांगा. एक जबरदस्त नजारा आहे. राजा नमस्कार मंडळी, मी कोकणचा नानू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. हे बघा माझी आई मागं बसले आणि आम्ही चाललो आहे घरी आता. आणि दळण आणलेला माझ्या आईने दळायला, तर ती रिक्षाने आली होती आणि मागं बघा कशी बसले. हा बघा, हा इथं दळण आहे. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. मनीची गाडी आहे आपल्याकडं. तर मला घरी जाऊन मनाली आणायला जायचं आहे. किती वेळात दळण झाला ग? लगेच झाला ना? हां हां ना. आईन चणं बिणं घेतलं ना खायला. गाडी असेल तर पटकन कामं होतात. हो झाला, काम झालं आहे. आता तो कधी जेव्हा जमल ना, होईल ना बनवून सर्टिफिकेट, तेव्हा देईल आपल्याला. हो झालं. हा कल्पना देणार आहे. हो हाय हाय. तर मंडळी अशा रीतीने आपली काही कामं होती ती आपण केलेली आहेत. आणि आता आपण घरी जायला निघालो आहे. मग दाखवतो थोडासा अनुभव. इकडं दुकान आहे छोटी छोटी. पकडून बस. काका. हां हां हो हो, गाडी मनालीची आहे. ना दापोलीत ती कामं केली नाही सगळी. हो गाडी नको आपल्याला आणायला. गाडी सकाळी गेलो, रिक्षाने गेलो तिकडं मनालीच्या घरी, गाडी घेतली आणि मग इकडं आलो. मग 5 वाजता आलो घरात लगेच. रिक्षाने 200-250 रुपये होतात आपल्याकडं. तर कशाला उगाच म्हटलं 100 रुपयाचा पेट्रोल टाकला होती घरात. फिरायला पण झाला ना, बराच कामं झाली आपली. माझी गाडी मुंबईला. हो हो सोडायला जातो, जवळ आहे ना. आता नंतर गुड्डीची शाळा. गुड्डीला आम्ही पाण्याची बॉटल पण देऊन आलो आहे. हो मगाशी येताना. हो विसरलेली. किती वाजता नंबर काढला नाही तिने. हो बराच हुशार आहे ती नाही. हां सगळं करायला पाहिजे दादा. हुशार असतात. आता इथं गुड्डीची शाळा आहे. तर कबड्डीच्या मॅची चालू आहेत, पोरांच्या प्रॅक्टिस चालू आहे. हे बघा पोरांची प्रॅक्टिस चालू आहे मस्त. शाळा कोण हा खेळायला ना, प्रॅक्टिस आहेत ना, प्रॅक्टिस चालू आहे. इकडं हॉटेल आहे मोठा. अशा रीतीने आपला ब्लॉग चालू आहे. आईला आणाय गेलेलो पुलावर. असं लिहितो आता
व्हिडिओ करीन तेव्हा यूट्यूबला टाकत ना तेव्हा त्याच्यात लिहितो आईला आणायला गेलेलो पुलावर तेव्हा तिकडनं व्हिडिओ करत आला आई किती वय आहे का आता तुझा 70च्या वर आहे ना नाही जास्त असेल का हां ना हां हां बरोबर बाकी काय रवी घरा झाली काय इकडं काय नव्हतं पहिला हो आता गाडी घेते याच्यात सगळं सामान देईन घरी आणि मग तिला आणायला जाऊ हो जेवायला घरी संध्याकाळी तिकडं हो हो जेव्हा निमंत्रण आहे हा बघा परा आमचा काय चितपारा तर अशा रीतीने आपण पोचला तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय होय नी हो मिठू हा बघ इकडे बघ हा बघ तू दिसतोय दादा इकडे बघ संध्याकाळी गाण्याचा मुलगा आला ना की काढायचा त्याच्याशी पण खेळतो एकदा खांद्यावर बसवलेली हा ती चुकून हे केला वाढल्याबरोबर चावला वाव 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 करत धावत गेला रडला नाही नाही ना मिठू ओय तिकडे बघ इकडे बघ फोटो काढतोय तुझा बघ मिठो तिकडे बघ तू घाबरला असं नवीन ना बघ तो बघ पोपट मॅन ये इकडे ए मिठू मिठो ये इकडे बघ या मिठो बघ दिसतच नाही तर तिकडं बघ तो मोठ्या मोबाईल मध्ये मस्त बघत असतो त्याला लांबचं माई दिसत पाहिजे माई मस्त काढते त्याच्या हा ना खाटावर बसवून इथे इथे आहे ना आता उजेडात. बघतो कसं तो इथे इथं मस्त दिसत मिठू ए हा बघ ए बघ ए हा बघ मिठो बोल मिठो आयचं तो बघ कसं माझ्यावर रागवतो तो बघ वैलीतला गेला ये मिठो तो माझ्यावर रागवलाय रे डोळे मोठे करतोय तो चावणार नाही ना रागवलाय ना नको बोलतो नको बोलतोय ना ए ये माझ्याशी ये निकिता घे याला ये तिला जाम चावून उठतो हा ते पटतच नाही यांचा दोघांचा तो डोळे बघ कसा करतो एकदम रागवलाय तो जा नको मिठो याला केस पण नव्हती हा? एकदम सोडा होता हा बघा आमच्या इथला चंदुदाचा पोपट आहे त्याचं नाव काय मिठो मिठू नाव आहे त्याचं आणि लहान होता तेव्हा त्यांना भेटला होता आणि मग त्यांनी पाळलं ना त्याला तर आता तो कुठं जात नाही ना दादा नाही इथं सोडल्यावरती असतो इथेच घरी हे बघा माझ्यावरती राग आहे त्याचा चावणार नाही ना नाही असं करतो पण नाही चावत नाही चावत नाही पण तो जास्त हे केल्यानंतर घुसायचा हातात सारखं चल येऊ बाय बाय मिठू बाय चल आलोय थोड्याशा कच्च्या आता ओरडणार मला पप्पा दाखवायला त्यांना तर व्हिडिओ इथं संपवूया तर मंडळी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा मिळेल अशाच नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय तर ठीक आहे मंडळी कोकणातून तुमचं प्रथम स्वागत करतो आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा तर मंडळी आज आपण आलेलो आहोत कोकणातल्या आमच्या पप्पांच्या बागेत आणि मी असाच दादासोबत आलो होतो बागेला पाणी लावायला मग म्हटलं एक बागेचा व्हिडिओ बनवूया इकडं आलेलो आहोत इकडं मग खाई आहे खाई डायरेक्ट इकडनं खाली जायच्या ऐवजी वर जाणार जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई कोकण 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 हे बघा इकडं वरनं आपण खाली आलो
तिकडं वर गेलेलो. नमस्कार मंडळी, मी कोकणचा नानू तुमचं आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये एकदम डोंगराच्या कड्यावरनं तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बघू शकता एक पण खालून एकदम वरती आलो आहे आणि आमची जी बाव बोलतात ती इकडं डोंगरात आहे आणि ती कशा प्रकारे तिची बांधणी कशा प्रकारे मी तुम्हाला दाखवतो. थोडंसं वरती जाऊया आपण डोंगराच्या थोडंसं वरच्या साईडला आणि एकदम प्रसन्न आणि शुद्ध हवा. ह्या बघा जबरदस्त एकदम वरच्या साईडला आलो आपण डोंगरात. दाखवतो कशा प्रकारे आहे आणि चॅनलवर सबस्क्राईब करा. जे डुकरा बिकरा सहसा फिरत असतात, दव पडलाय थोडा थोडा. बघा, जय श्रीराम. पूर्ण डोंगर आणि आपण इकडं आलेलो आहोत. इकडं खाय मग खाई आहे, खाई डायरेक्ट इकडनं खाली जायच्या ऐवजी वर जाणार माझ्या मना. तर मंडळी, मी डोंगराच्या एकदम वरच्या टोकाला आलो होतो आणि वरती डोंगरावरती जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही आहे. त्यामुळे एक खालचा जो डोंगर आहे तो सपाट वरती चढून यावं लागतं कुठचाही आधार न घेता. आणि तो आम्ही उतरताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मंडळी, हे डोंगराच्या वरती आम्ही आलो आहे आणि खाली जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा काहीच आधार नसतो. तेव्हा पण आम्ही कसं जातो ते सुद्धा तुम्ही पहा. तर इथे आपण आतमध्ये जेव्हा जंगलामध्ये आहोत इथे, तर इथे आमच्याकडं पाणी असतं बागेसाठी. तिथल्या जागेवरती आपण आलो आहे. एक झरा आहे छोटासा जो 12 महिने वाहतो आणि तो डोंगराच्या एकदम वरच्या टॉपला आहे. तर तिथे आमच्याकडची लोक अशी बांधून तो पाणी साचवतात आणि मग तो रात्री साचतं पाणी आणि सकाळला लोक बाव फोडायला येतात. तसंच आम्ही सुद्धा आलो होतो, पण काही गडबड झाली होती आणि बाव थोडी लिकेज झाली होती. मग त्याच्यामुळे आम्ही परत बाव व्यवस्थित करून लिपली ती आणि मग दुसऱ्या दिवशी यावं लागणार होतं. असं थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम असतं बागेला. तर आता आम्ही वरतून निघतोय. बघा कसा मागचा नजारा आहे. एकदम वरच्या डोंगराच्या टोकावरती आलो आहे. आता आम्ही निघतो इथून आणि आता खालच्या भागाला आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा तिथला भाग तो कसा असेल हे तुम्ही नक्की बघा. कारण आपण जेव्हा डोंगर दऱ्यांच्या कपाऱ्यांच्या जेव्हा फिरतो तेव्हा आपल्याला जाणवतं, अरे यार, आपल्या अजून वेगळ्या जगापेक्षा काहीतरी एक वेगळं जग आहे आणि ते निसर्गाचं जग आहे. आणि बाकी साधारण जीवन जगत असताना आपण निसर्गाच्या सानिध्यात तर जगलो तर एक आणखीन वेगळीच मजा असते आणि ती वेगळी मजा आम्ही लहानपणापासून घेत आलेलो आहोत. तर मंडळी, आम्ही बघत होतो कसं काय आहे आणि आता पाणी कितपत आहे. तर पाणी होतं बऱ्यापैकी. तर आता आपण इथून निघायचा विचार करतोय. दादा थोडीशी आपल्याला माहिती पण सांगत होता कसं काय असतं काय नाही असतं, पाणी कधीपर्यंत टिकतं आणि किती दिवसांनी ते पाणी आटतं वरचं आणि कशा प्रकारे मग पुढे त्यांचं नियोजन असतं. या सगळ्याबद्दल त्याने आपल्याला माहिती दिली. हो रे, तिच्या आईला पाणी नाही भेटलं तर वाट लागतं. हो, कसा पाईप लावलेला इथं. आम्ही गड्या आईच्या गावा एवढा चढून आला, एवढा उतरून जायचा. पप्पांच्या चपलात काटा आहे वाटतं. काय जे लसतो इथं. हे बघा, इकडं वरनं आपण खाली आला. तिकडं वर गेलेला तेवढा खाली आला. चला,
पाणीच नाही भेटलं आज. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि असेल तर मजा आहे काय दादा बागेला. पप्पांनी सजवलं नाही बाग बऱ्यापैकी. हा कुठं आहे? ह्या पहा सुपर. वांदर पाडतात ना. कुठं मा नाही बा दिसली. उंडी आहेत इकडे पडले आहेत बा. चल शिफ्ट झालेत वाटतं. बघ हा झाला इथं. नाही नको मला आता चढवत पाय दुखायला लागले. कसा पाडू जवळ बघू दे मला जमतंय का. तुझा खोकला येईल व्हिडिओ येतोच तो. इथे बरोबर आहे ना. पडू काय पडल्या बऱ्या. खोकला घेऊ नको याच्यात. खोकला गटकर ते इकडे बघू दे कशी कशी हे करायची. तू नीट करत नाहीस तुझे. ह्या बघा बागातल्या सुपर आहे. झालं नव्हतं रे अजून. थोडेसे कच्चे आहेत. पप्पा वरटतील. हा जाऊ दे कच्च्या तर कच्च्या. एखादा दिवस व्हिडिओ दाखवला तर भेटल्या. हा बघा चल. तर अशा रीतीने मित्रांनो आपण निघालेलो आहे घरी आता. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मिळेल अशात नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास तुमची रजा घेतो. जय शिवराय. चला हा आमचा दादा साहेब इथं मागं कुठं दिसत नाही बा. शिपण्यावर आलेलो. चल चल चल. एक गुणवंत गायक आहे पण सध्या घशाच्या प्रॉब्लेममुळे तुम्हाला गाणं ऐकायला नाही भेटणार. पण लवकरच एक चांगलं गाणं घेऊन येऊ. काय काय रे. एक डोंगरांमधली वाडी दाखवतो तुम्हाला आता. इथनं ना
नमस्कार मंडळी, कोकणामधून तुमचं कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण व्हिडिओमध्ये आहोत नवेंद्रवाडीमध्ये, दापोली आसूद गावातील डोंगराच्या कुशीमध्ये वसलेली ही नवेंद्रवाडी. संपूर्ण चारी बाजूनी निसर्गरम्य वातावरण आणि गर्द झाडी, आणि या गर्द झाडीच्या मध्ये आहे नवेंद्रवाडी. मंडळी, इकडे हा जो रोड दिसतोय हा केशवराज मंदिराकडे जातो. मंडळी, श्री केशवराज मंदिर हे पांडवकालीन मंदिर असून हे डोंगराच्या एकदम उंच भागावरती आहे. त्याच्यामुळे इथे येण्यासाठी खूप पर्यटक येतात आणि त्यांना तिकडून चालत जावं लागतं. त्यासाठी हा इकडनं एक रस्ता बनतोय, आणि जर हा रस्ता चांगला झाला तर या रस्त्याने मग लोक गाड्या घेऊन सुद्धा तिथपर्यंत डोंगरात जाऊ शकतात. पण हा डोंगरात रस्ता असल्यामुळे थोडंसं रिस्की आहे, त्याच्यामुळे चालत जाणं खूप सोपं असतं. पण अजून रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला जायला होणार नाही गाडीने. पण ही जी वाडी आहे नवेंद्रवाडी, ही नवेंद्रवाडी एकदम डोंगराच्या कुशीत वसलेली आहे. चारी बाजूनी निसर्गाने वेढा घेतलेला आहे आणि या निसर्गाच्या कुशीत ही वाडी आहे. तर मंडळी, आमची बागसुद्धा इकडेच आहे आणि इकडे फिरत असताना एवढं म्हणजे थंड वातावरण, शांत परिसर, पक्ष्यांचा आवाज, सतत आपल्याला जास्त पक्ष्यांचा आवाज ऐकायला येतो. आणि त्या ज्या वातावरणात जेव्हा आपण राहतो ना, तो एक वेगळा आनंद असतो. बाकी तुम्ही कुठून बोलताय, तुमच्या कुठच्या गावापर्यंत ही व्हिडिओ पोचले हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासुद्धा वाड्या अशाच असतील खेडोपाड्यात तर नक्की सांगा. आता मी आलोय घरी. तर मंडळी, व्हिडिओ इथंच थांबूया. आणि आमच्या सुपाऱ्या पप्पांना मी घेऊन आलोय, थोड्याशा कच्च्या, आता ओरडणार आहेत मला पप्पा. तर व्हिडिओ इथंच संपवूया. तर मंडळी, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मिळूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर ठीक आहे.